नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मध्ये आज नीट यूजी 2026 च्या पेपरच्या संदर्भामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि सर्व अँगलनी आपण विचार करून हा जी काही री एक्झाम नीट यूजी 2026 ही पुनर्परीक्षा कशी असेल या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। याच्यामध्ये इझी, मॉडरेट किंवा टफ अशी कोणत्या पद्धतीने असू शकते या संदर्भात आज आपण डिटेल चर्चा करणार आहे आणि या संदर्भामध्ये काही वेगवेगळे टॉपिक मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक तर नीट यूजी 2026 चा पेपर आणि पुन्हा री एक्झाम जो होणार आहे तो टफ राहील किंवा मॉडरेट राहील किंवा इझी राहील याच्यासाठी जे एक महत्त्वाचे प्रेडिक्शन साठी काही पॉइंट्स मी तुमच्या समोर आणलेत। त्यामधला पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे एव्हिडन्स फ्रॉम नीट यूजी 2026 री एक्झाम। म्हणजेच एकंदरीत हा जर आपण सर्व विचार करायला गेलं तर याचा अर्थ काय होतो की ज्यावेळेस नीट यूजी 2026 चा जो पेपर होता त्यावेळेस हा पेपर मात्र जो प्रत्यक्षात आलेला पेपर होता तो खूप सोपा पेपर होता, परंतु त्यावेळेस नंतर री एक्झाम घेण्यात आलेली होती। ह्या री एक्झाम मध्ये ज्यावेळेस 2026 मध्ये जी री एक्झाम घेण्यात आलेली होती काही ठराविक विद्यार्थ्यांनीच दिलेला होता, तो मात्र ओव्हरऑल पेपर जो होता तो मॉडरेट टू टफ होता। ऍक्च्युअली पहिला जो पेपर होता म्हणजे 2024 चा पहिला झालेला पेपर हा इझीएस्ट होता, परंतु नंतर री एक्झाम जो घेतलेला 2024 चा पेपर होता भले सर्वांनी दिलेला नव्हता पण काही ठराविक विद्यार्थ्यांनी दिलेला होता। हा मॉडरेट टू टफ होता। फिजिक्स कंपॅरेटिव्हली डिफिकल्ट होता, त्याचबरोबर बायोलॉजी जो होता तो त्याच टाइप मध्ये होता, एनसीईआरटी बेस्ड होता। डिफिकल्टी जी आहे ती पहिल्या ओरिजिनल पेक्षा सोपी तर नव्हती, निश्चित थोडीशी हायर लेवलला डिफिकल्टी लेवल होते। आता ह्याच्यावरती जर आपण ह्या टॉपिक वरती जो 2026 च्या पुनर्परीक्षा झालेली होती त्यावरून जर आपण कन्क्लुजन काढायला घेतलं तर एनटीए डिड नॉट मेक अ पेपर एक्स्ट्रीमली इझी। म्हणजे 100% जो एनटीए आहे तो पेपर हा एवढ्या सोप्या लेवलनं देणार नाही। त्यानंतर पुढचा जो आपण एक जो पॉइंट बनवलेला आहे तो जो आहे त्याच्यामध्ये एनटीए युजुअली अवॉइड्स एक्स्ट्रीमली इझी पेपर्स। म्हणजे एनटीए आता ज्यावेळेस हा जो पेपर आहे त्याच्यामध्ये काही कारणानं हा सोपा एकदमच एक्स्ट्रीमली सोपा होणार नाही। कारण का तर बऱ्यापैकी जर समजा सोपा गेला तर स्कोर एकदम हायर लेवलला जाईल, त्यामुळे जो काही दुसरा जो आहे तो रँक जो आहे तो हायर लेवलला म्हणजे मॅसिव्ह रँक इन्फ्लेशन होईल। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या गोष्टीमुळे सगळी सिच्युएशन टाय होण्याची शक्यता आहे आणि आताच्या ह्या पेपरच्या संदर्भामध्ये खूप साऱ्या कॉन्ट्राव्हर्सी एनटीएला फेस करण्याची पाळी आलेली आहे। त्यामुळं इझी पेपर जो आहे त्याच्यामुळे हायर स्कोर होईल आणि जवळपास 20 लाख विद्यार्थ्यांसाठी 5 मार्क म्हणजे जवळपास 5 लाखाच्या म्हणजे एक मार्क जो असतो तो दरम्यान जो रँक असतो तो 1000च्या आसपास रँक आपल्याला बदल झालेला दिसत असतो। त्यामुळं बऱ्यापैकी दुसऱ्या मुद्द्यानुसार मला असं म्हणायचं आहे की एनटीएने एकदम इझी पेपर 100% येणार नाही असं मला वाटतंय। म्हणजे आपण जर री एक्झाम 2024 मध्ये पाहायला गेलं तर इझी पेपर राहणार नाही आणि दुसऱ्या मुद्द्यानुसार आपल्याला हे सर्व सिच्युएशन नुसार आपल्याला असं दिसतंय की 100% नीट यूजी 2026 चा जो पेपर आहे तो री एक्झाम पेपर हा इझीएस्ट पेपर 100% टाळला जाईल। आता तिसरा मुद्दा जो आहे तो ओरिजिनल नीट यूजी 2026 चा जो पेपर होता तो मॉडरेट टू इझी होता। जास्त इझी कडे असल्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांचे जे रिएक्शन्स आहेत ते ओव्हरऑल जो पेपर होता तो मॉडरेट टू इझी असा होता। फिजिक्स लेंथी होता आणि कन्सेप्च्युअल होता, त्याचबरोबर बायोलॉजी मात्र खूप इझी साईडनं होता आणि केमिस्ट्री मात्र बॅलन्स्ड होता। यावरून आपण जर कन्क्लुजन काढायला 2026 चा पेपर जो 3 मे रोजी झालेला आहे तो इझी मॉडरेट टू इझी कडे आपण गेल्यामुळे 100% यावेळेच्या सिच्युएशन नुसार आणि या सिच्युएशन नुसार आपल्याला असं वाटतंय की हा जो पेपर आहे तो नेहमीपेक्षा निश्चितच थोडासा तरी टफ लेवल थोडा तरी लेवल टफ लेवलला जाण्याची शक्यता आहे। आता आपण त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे व्हाय इट मे बी टफ। तो
सोपा आपण इथं पाहिलं की हा 100% 2024चा पेपर जो पुन्हा होणारा होता तो थोडासा टफर साईडनं होता. इकडे सर्वात इझी पेपर राहणार नाही हे मुद्दा मांडला. आणि आपण यानंतर पाहिला की 3 मेचा पेपर हा इझी लेवलला होता. त्यामुळं हा जो पेपर आहे तो निश्चित थोडासा टफ लेवलला जाणार. याच्या संदर्भामध्ये कशामुळे तर एकतर पेपर लीकच्या बाबतीमध्ये खूप कॉन्ट्रावर्सी झाले आणि संपूर्ण भारत देशभर नाचक्की एनटीएची झालेली आहे. त्यामुळं एनटीएला यामध्ये खूप ह्यूज स्क्रुटनी करण्याची पाळी आलेली आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्ट सुद्धा याच्यावरती सध्या आणि संपूर्ण भारत देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यामुळं हा पेपर स्लाइटली टफ साईडनं असेल, इझी साईडनं नसेल असं मला वाटतंय. त्याचबरोबर सिक्युरिटी सुद्धा वाढवलेली आहे. सुप्रीम कोर्टचं सुद्धा लक्ष आहे. संपूर्ण भारत देशातल्या जे काही मंत्रिमंडळ किंवा पंतप्रधान साहेब आहेत त्यांचं सुद्धा याच्याकडे लक्ष आहे. त्यामुळं आणि या सर्व जर एकदम इझी लेवलला जर पेपर गेला तर एनटीएला जो क्रेडिबिलिटी जी आहे ती रिस्टोर करण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे हा पेपर हा निश्चित थोडासा टफ लेवलला जाईल असं मला वाटतंय. आणि त्यासाठी एनटीए काय करू शकतं तर फ्रेश क्वेश्चन बँक घेईल आणि कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स वरती जास्त लक्ष देईल. सरळ प्रश्न येणार नाहीत, थोडेसे ट्विस्ट केलेले असे प्रश्न असू शकतात आणि तुमची प्रेडिक्टेबिलिटी जी आहे ती रिड्यूस करण्याकडे कल असेल. म्हणजेच या चौथ्या मुद्द्यानुसार आपल्याला असं वाटत आहे की 100% हा जो पेपर आहे तो इझी लेवलला नसेल तर थोडासा टफ साईडनं असू शकतोय. आता यानंतर जर आपण पाहायला गेलं तो 5वा मुद्दा आपण इथं मांडलेला आहे, व्हाय इट मे नॉट बी एक्स्ट्रीमली टफ. म्हणजे खूपच अवघड पेपर असेल का तर मला वाटत नाही की स्टुडंटच्या सध्याच्या मितीला सर्व 23 लाख विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये मानसिक संतुलन बिघडलंय. त्यांच्या पालकांच्या सुद्धा त्रासाला त्यांना सहन करावं लागत आहे. त्यामुळं हा पेपर खूप एक्स्ट्रीमली टफ असेल असं मला सध्या तरी वाटत नाही. विद्यार्थ्यांच्या मध्ये मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, याच्यामध्ये खूप कॉन्ट्रावर्सी आलेल्या आहेत, क्वेश्चन्स बद्दलच्या फेअरनेस बद्दल प्रॉब्लेम आलेला आहे. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रीमली टफ असेल का, खूपच टफ असेल का असं तरी मला वाटत नाही. इट मे नॉट बी एक्स्ट्रीमली टफ. लार्ज नॅशनल एक्झाम असल्यामुळं प्रेफरेबिलिटी बॅलन्स्ड पेपर्स आणि म्हणजे एक्स्ट्रीमली डिफिकल्टीपेक्षा जो काही बॅलन्स पेपर असला याच्याकडे कल असला पाहिजे. आणि त्यामुळे हा आपला जो 5वा मुद्दा आहे त्यानुसार आपला जो एकदम एक्स्ट्रीमली टफ आहे तो असणार नाही असं आमचं म्हणणं आहे. त्यानंतर एक 6वा मुद्दा म्हणलेला आहे म्हणजे सब्जेक्ट वाईज प्रिडिक्शन आपलं कसं असेल. म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या बाबतीमध्ये जो नीट युजी री एक्झाम 2026चा जो पेपर असेल तो बायोलॉजी इझी टू मॉडरेट असेल. बऱ्यापैकी एनसीईआरटी बेस्ड 100% असेल. इजियर तर 100% असेल आणि स्टँडर्डाइज असेल आणि लेस न्यूमेरिकल कॉम्प्लेक्सिटी असू शकते. त्यामध्ये 100% इझी टू मॉडरेट कडे बायोलॉजी असू शकतो, थोडा लेंथी देऊ शकते. यामध्ये आपल्याला वेळ सुद्धा वाढवून दिलेला आहे. खरं पाहता एनटीएने आपल्याला आणखी एक 15 मिनिटाचा वेळ वाढवून दिलेला आहे. त्यामुळे सुद्धा पेपर थोडासा लेंथी देऊ शकतात. केमिस्ट्री हा मॉडरेट असेल, एनसीईआरटी बेस्ड असेल, थिअरॉटिकल असू शकतो, ऑर्गॅनिक कन्सेप्टच्या वरती क्वेश्चन्स असले पाहिजे. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये न्यूमेरिकल वरती तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजे हा पेपर इझी नसणार आहे, थोडंसं मॉडरेट लेवलला जाऊ शकतंय. आता फिजिक्समध्ये जर इकडे बायोलॉजीमध्ये जर मॉडरेट किंवा टफ द्यायचं म्हणलं तर तुम्हाला लेंथी पेपर द्यावा लागेल. फिजिक्समध्ये जर आपण पाहायला गेलं तर मॉडरेट टू टफ, खूप टफ देणार नाही. 2025चा जसा होता तसा फिजिक्सचा पेपर येणार नाही हे मी 100% सांगतो. निश्चित तो मॉडरेट लेवलला असेल. बेस्ट सब्जेक्ट फॉर द रँक डिफरन्शिएशन, म्हणजे तुम्हाला रँक मध्ये जर तुम्हाला खेचून घ्यायचं असेल खाली तर मात्र तुम्हाला पेपर थोडासा टफ काढावा लागतो. बऱ्यापैकी न्यूमेरिकल असेल आणि कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स वरती भर दिला जाईल. त्यामुळं फिजिक्स हा जो पेपर आहे तो तुमचा थोडासा मॉडरेट लेवलला किंवा टफ लेवलला असेल. आता हा पेपर जर बघायला गेलं तर इझी टू मॉडरेट, आपण मॉडरेट कडे जाऊया, हा मॉडरेट कडे जाऊया आणि मॉडरेट टू टफ कडे जाईल. म्हणजे एकंदरीत थोडासा टफर साईडनं जाईल असं सब्जेक्ट वाईज प्रिडिक्शन आम्हाला मांडायचं आहे. आता फायनल प्रिडिक्शन वरती आपण जाऊया की हा पेपर 2026चा जो प्री एक्झाम घेणार आहे तो कसा असू शकेल. तर आमच्या म्हणण्यानुसार 60% म्हणजे 100% पेपर टफ नसणार आहे.
कारण का त्याच्यामध्ये खूप सारे आपण इकडे क्रायटेरिया पाहिलेले आहेत. त्यामुळं 20% शक्यता जी आहे तो पेपर टफ राहील असं आमचं म्हणणं आहे. आणि मॉडरेट साईडनं जो पेपर असेल तो 60% असेल आणि 20% मात्र इझी साईडनं असेल. मला वाटत नाही खूप इझी असेल. आत्ताचा जो पेपर असेल त्याच्यापेक्षा निश्चित टफर साईडनं किंवा मॉडरेट साईडनं असेल, परंतु त्याच्यापेक्षा इझियर येण्याची शक्यता अगदी आम्ही 20% दिली आहे, परंतु ह्याच्यापेक्षा सुद्धा कमी टक्के शक्यता वाटते. म्हणजे मॉडरेट 60% हा पेपर असू शकतो असं आमचं सध्याचं म्हणणं आहे. मोस्ट लाईकली आउटकम मॉडरेट पेपर विथ स्लाइटली टफर फिजिक्स सेक्शन मध्ये जाऊ शकतो. हा आमचा फायनल जे काही तुमच्यासाठीचं प्रेडिक्शन आहे. खूप टफ साईडनं 100% नसणार आहे. आता आपण विद्यार्थ्यांसाठी बेस्ट स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे की ते प्रिपेअर करण्यासाठी पुनर्परीक्षा 2026च्या पेपरमध्ये स्कोर बेस्ड म्हणून माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे. याच्यासाठी जर आपण अभ्यास करायला गेलं तर प्रिपेअर फॉर मॉडरेट टू टफ क्वेश्चन्स इन फिजिक्स, त्याचबरोबर स्ट्रॉंग कन्सेप्ट्स अँड दॅट देअर कीज याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करायचंय. पास्ट इयर क्वेश्चन पेपर सेट्स आणि मॉक टेस्ट वरती कॉन्सन्ट्रेशन करायचंय. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्टे कॉन्फिडंट, आत्मविश्वास भरीत राहा. तुमच्या 2 वर्षाच्या अभ्यासामध्ये कसल्याही प्रकारचा एनसीईआरटी सोडून कसल्याही प्रकारचा अभ्यास होणार नाही, मग अभ्यासामध्ये व्यतिरिक्त परीक्षा येणार नाही. कन्सिस्टन्सी ठेवा. राहिलेल्या 20 दिवसामध्ये तुम्ही 100% कन्सिस्टन्सी ठेवा. फोकस तुमच्या सक्सेसकडे ठेवा, अभ्यासाकडे ठेवा, कन्सेप्टकडे ठेवा. पाठांतरपेक्षा त्या पलीकडे जाऊन आपल्याला एखाद्या गोष्टीचा कन्सेप्च्युअलकडे लक्ष द्या आणि कॉन्फिडंट राहा. 100% तुमचा विजय. पेपर फायनल स्टेजमध्ये पाहायला गेलं तर हा जो सध्याचा जो मुद्दा आहे तो आपण पाहत आहे तो म्हणजे हा पेपर जो आहे तो 60% मॉडरेट लेवल नसेल आणि 20% हा डिफिकल्ट लेवल असेल, इझी पेपर असेल असं मला काही वाटत नाही. याच्या संदर्भात खूप साऱ्या गोष्टी आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे एनटीए देताना नीट यूजी 2024चा पेपर ज्यावेळेस पुन्हा रिनीट दिला होता तो थोडासा टफ साईडनं होता. AIPMT म्हणजे प्री मेडिकल टेस्ट जी पाठीमागे एक झाली होती ती सुद्धा फुटली होती किंवा त्याचा लीक पेपर झाला होता. त्यावेळेसचा जो पुनर्परीक्षा घेण्यात आलेली होती तो सुद्धा पेपर हा पहिल्यापेक्षा स्लाइटली टफ होता. अशाच पद्धतीनं फार टफ साईडनं नसणार आहे हे पण लक्षात घ्यायला, हा मुद्दा लक्षात घ्यायला. वाय इट मे नॉट बी एक्स्ट्रीमली टफ, म्हणजे तुम्हाला 100% लक्षात ठेवायचं आहे की खूप एक्स्ट्रीमली टफ नसणार आहे. म्हणजे 2025चा जो पेपर आहे ना तेवढा तर टफ 100% नसणार आहे आणि इझी तर 100% नसणार. आता सध्याचा जो पेपर आहे त्याच्यापेक्षा मॉडरेट टू टफ लेवलकडे 100% असेल. आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून, टीमच्या माध्यमातून आपण वेगवेगळे एनटीएच्या जे काही सध्याचे इव्हिडन्सेस आहेत याच्यावरती अवलंबून ठेवून आपले जवळपास 8 वेगवेगळे टॉपिक्स आपण मांडण्याचा प्रयत्न केलाय की त्याच्या आधारे आपलं जे फायनल प्रेडिक्शन ऑफ नीट यूजी 2026 चे पुनर्परीक्षा जी आहे ती कोणत्या साईडनं असू शकते हा संदर्भातला आपण डिटेल जो मांडण्याचा प्रयत्न केलाय. हा प्रयत्न आवडला तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या आवडलं तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब निश्चित करा. सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे की आपले हा जो नंबर आहे या नंबरवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये सुद्धा येऊ शकता. आपल्याकडे सध्याच्या मितीला जो काही सर्व लेखाजोखा आहे तो डिटेल्स तुमच्या डोरस्टेप पण मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.